असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्यावर बसलं पाहिजे. उठसूट एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली खपून घेणार नाही हे मी स्वतः नवी मुंबईमध्ये जाऊन सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे माझी गणेश नाईक साहेबांना देखील विनंती आहे. ते सिनियर आहेत, आमच्यापेक्षा अनेक राजकीय पावसाळे त्यांनी जास्त बघितलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका काय असतील त्यांनी शिंदे साहेबांची वेळ घ्यावी. ते उपमुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री होते. आपण मुख्यमंत्री व्हावं किंवा आपण उपमुख्यमंत्री व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं, पण ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, ज्याच्याकडे नेतृत्व आहे, तो ह्या पदावर जाऊन बसतो. त्यामुळे त्यांना भेटावं. उगाच शिंदे साहेबांबद्दल किंवा आमच्या शिवसेनेबद्दल टीका टिप्पणी करण्यापेक्षा UBTबद्दल करावी. ते UBTच्या जवळ गेलेत की काय असं आम्हाला आता थोडाफार भास व्हायला लागला आहे. त्याच्यामुळं माझी त्यांना विनंती आहे. ते सिनियर आहेत. माझी जेवढी राजकीय कारकीर्द आहे किंवा वय आहे तेवढी त्यांची राजकीय कारकीर्द झाली हे उद्या ते प्रेस घेऊ शकतात. म्हणून मी पहिलंच सांगून ठेवतो की माझ्या वया एवढी त्यांची राजकीय कारकीर्द झाली आहे. ते सिनियर आहेत. त्यांनी हे आपापसात त्यांच्या जर काही शंका असतील तर मुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे. का तिथल्या आमच्या लोकांना बोलता येत नाही का? आमच्या खासदार साहेबांना बोलता येत नाही का? आमच्या इथल्या जिल्हा प्रमुखांना बोलता येत नाही का? पण साहेबांचं सांगणं असतं की BJPमध्ये काम करणाऱ्या नेत्यावर टीका करू नका. या गोष्टी सगळ्यांनी सांभाळल्या पाहिजे. कोणी? आदित्य ठाकरे त्यांचं म्हणणं आहे की सुकान आणि आस्थापनांना 24 तास पूर्ण ठेवण्यासंदर्भात जो निर्णय काढलाय त्याची काही गरज नव्हती. त्यांनी जानेवारी 2020 मध्येच अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता. फक्त त्याला भाजपकडनं विरोध होता म्हणून तो अंमलात आणला जातो. कुठच्या विभागाने केले? नाही, उद्योग, ऊर्जा, कामगार असा तो GR निघालेला आहे. तेव्हा मला त्याच्यावर काय अभ्यासावर कोणाच्या बोलायचं नाही. माझं फक्त म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये मद्यविरहित दुकानं असं बोलल्यामुळे राग नाही आला आहे कोणाला. माझं बाकी काहीच म्हणणं नाही. खातं कुठचं आहे, काय कुठचं आहे. माझं म्हणणं असं आहे की या बाबतीतली भूमिका त्यांची पण अशीच होती. त्यांची भूमिका असताना कुणी विरोध केला, काय केला मला माहीत नाही. पण त्यांची ज्यावेळी भूमिका होती त्यावेळी त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी कशासाठी दूर केल्या? त्या त्रुटी जर दूर केल्या नसत्या तर त्याचा नाहक त्रास हा जनसामान्यांना झाला असता. आणि ते काही 24 तास कुठचं आता माझं दुकान आहे म्हणून मी उघडंच ठेवलं पाहिजे असा नियम नाही केला आहे. ते ऐच्छिक आहे. त्याच्यामुळं नियमाचं पालन करूनच ते उघडं ठेवावं लागेल. उठसूट आपल्याला त्याच्यामधनं काही विक्री करता येईल असं त्याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे काही मंडळींनी त्या GRचा अभ्यास करावा आणि त्या डिपार्टमेंटचा अभ्यास करावा. असंख्य होत्या. सगळ्याच गोष्टी शासनानं सांगितल्या पाहिजे अशातला भाग नाही. असंख्य त्रुटी होत्या आणि त्या असंख्य त्रुटीच्या जीवावर एखादा GR काढणं हे त्यावेळी चुकीचं ठरत होतं म्हणून त्यावेळी काढला नसेल. मी स्पष्ट सांगतो इथं कुठेही महायुतीमध्ये रस्सीखेच नाही. माननीय माजी मंत्री दीपक केसरकर साहेबांचा सन्मान आहे. राजन तेली हे कुठच्याही परिस्थितीमध्ये सावंतवाडी मतदारसंघामध्ये दीपक केसरकर साहेबांचा फायदाच करून देतील, त्यांचा तोटा करणार नाहीत. त्यांनी त्यांचं जे काय राजकीय फोकस करायचं ठरवलेलं आहे ते कणकवली मतदारसंघावर ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे सावंतवाडीवर नाही. आणि या बाबतीत त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे. राजन तेली साहेबांच्या पक्षप्रवेशामुळं दीपक केसरकर साहेबांची 100% ताकद वाढेल आणि दीपक केसरकर साहेब सांगतील तेच विधानसभेचे उमेदवार असतील. आणि दीपक केसरकर साहेबांच्या पॅरलल यंत्रणा तयार करण्याची कोणाची इच्छा नाही. कारण ते शेवटी माझे देखील ज्येष्ठ सहकारी आहेत, निलेशजी राणेंचे देखील ज्येष्ठ सहकारी आहेत. त्याच्यामुळे राजन तेलींचा फायदा त्यांना होईल. राजन तेलींच्या नेतृत्वामुळे कोणालाही पॅरलल यंत्रणा तयार केली जाणार नाही. मतदारसंघावर त्यांच्यावर फोकस असेल नाही म्हटलं, मतदारसंघावर फोकस असेल असं राजन तेली साहेब म्हणाले, मी नाही म्हणालो. पहिली गोष्ट अशी आहे की राजन तेली साहेब कणकवलीमध्ये फोकस होते म्हणजे नितेश राणेंच्या विरोधामध्ये काही यंत्रणा तयार करण्यासाठी फोकस नाही. तिथे आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे पंचायत समितीचे मेंबर नाही आहेत, ते निवडून आणण्याचे प्रयत्न करतील. जिथं आमदार नाहीत तिथं संघटना वाढण्यासाठी ते प्रयत्न करतील. मालवण कुडाळमध्ये निलेशजी राणे स्वतः आमदार आहेत, तिथं प्रश्न काही येत नाही. दीपक केसरकर स्वतः सावंतवाडीमध्ये आहेत, तिथं काही लक्ष द्यायची आवश्यकता नाही. लक्ष कुठं देणं गरजेचं आहे? जिथं आमचा लोकप्रतिनिधी नाही तिथं. पण महायुतीमध्ये नितेश राणेंनाच आम्ही पाठिंबा देणार, तिथं काही दुसरं नाही. नितेश राणेच हे महायुतीचे आमचे उमेदवार असणार आहेत. त्याच्यामुळे तिथं परत आणि वेगळ्या प्रश्नाला हे नको, स्कोप नको म्हणून सांगितलं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता राष्ट्रवादी असेल, शिवसेना आणि भाजप, राष्ट्रवादीने तर आता बऱ्याचदा जाहीर बोलायला सुरू केलं. प्रफुल्ल पटेल बोलतात की स्थानिक पातळीवर आम्ही निर्णय घेऊ आणि एकटं लढायची आमची तयारी आहे. ह्या सगळ्या गणेश नाईक असतील, इकडे प्रफुल्ल पटेल असतील, अंतर्गत वाद पाहिले तर एकट्यानं लढायची संपूर्ण शिवसेनेची तयारी आहे. बघा, मी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही पण एकतर्फी लढणार, आम्ही पण स्वबळावर लढणार. मला तो अधिकार आहे का? ज्यांना अधिकार नाही त्यांना बोलू द्या ना, काय फरक पडतो? निर्णय कोण घेणार आहे? माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब घेणार, आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेणार आणि अजितदादा घेणार. पण काल भाषण संपवत असताना स्पष्ट केलं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, आपल्याला महायुतीचाच भगवा हा स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकवायचा आहे. ही स्पष्ट आमच्या शिवसेना पक्षाची भूमिका आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यानंतरही 2 दिवस त्याची घोषणा करण्यात आली नाही. अनेक त्यांचे नाही, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आमचा शिवसेनेतला प्रवास आणि त्यांचा शिवसेनेतला प्रवास याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ते शिवसेनेचे सिनियर नेते आहेत, तर त्यांच्याकडे जर काय ॲडिशनल माहिती असेल तर तुम्ही त्यांनाच विचारली पाहिजे ना. रायगडचा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची घोषणा किंवा कामाला लागण्याच्या सूचना शिंदे साहेबांनी दिल्या असल्या तरी थोरवे म्हणतात तटकरेंसोबत युती नाही नाही नाही. त्याला काय? ही महेंद्र थोरवेंची वैयक्तिक भूमिका असू शकते. जर शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती करायचा निर्णय झाला तर युती करावीच लागेल. हे पक्षाचं बंधन प्रत्येकावर असणार आहे. हे पहिलं संपवतो ना. जरा अजून एक 2-4 दिवस जाऊ देत. राजसाहेब देखील शिवाजी पार्कलाच राहतात. काल झालेली गर्दी राजसाहेबांनी बघितली असेल, त्याच्यामुळं बघू पुढं. आधी शिवाजी पार्कवरचा कालचा मेळावा, त्याला झालेली गर्दी, कशासाठी अट्टास केला होता हेच कोणाला कळलं नाही. हां, नाही, मला खिचडी खायची लहर आली की मी तिकडे कधी पण जाऊ शकतो. तुम्ही अजिबात चिंता त्याची करू नका. एक लक्षात ठेवा, कोणाच्या सांगण्यावरनं कोणाची डिग्री ही बोगस ठरत नाही आणि कोणाच्या सर्टिफिकेटची कोणाला अजिबात गरज नाही. बरोबर आहे की नाही? आपलं काय जळतंय ते आधी बघा ना. काल गर्दी झाली नाही ते बघा, ते चिखल फेकणार होते त्याचं काय झालं ते बघा. त्यामुळे आपल्या पक्षाचं नेतृत्व करत असताना आपल्या दिव्याखाली अंधार किती आहे हे बघणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे त्यांच्या मतदारसंघानं मान्य केलेलं आहे आणि ते एकदा नाही. मी असं अनेक वेळा सांगितलं की एकदा कदाचित एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव म्हणून त्यांनी निवडणूक लढवली असेल, परंतु नंतरच्या दोन्ही निवडणुका स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची इमेज तयार करून त्यांनी लढवलेल्या आहेत. म्हणूनच नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते परदेशामध्ये गेले. त्यांनी सिंदूरचं जे प्रेझेंटेशन करायचं होतं त्या कमिटीचं अध्यक्षपद भूषवलं. म्हणून काही लोकांना पोटसूळ उठतो, कारण आपल्यासमोरचा मुलगा किंवा आपल्यासमोरचा कार्यकर्ता ज्यावेळी देशाच्या पातळीवर मोठा होत असतो तर काही लोकांना पोटदुखी असते. परंतु त्यांच्या सर्टिफिकेटवर बोलण्याचा अधिकार कोणाला नाही आणि आमच्या शिवसेनेच्या नेत्यांना सर्टिफिकेट देण्याची कोणाची आवश्यकता स्वतः शिंदेंना देखील आत्मपरीक्षणाची गरज आहे. दिघे साहेबांसोबत बसून आपण कसे नेते झालो याचं आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवं असं संजय राऊत म्हणतात. याला जोडून विचारतो, त्यांनी थेट ठाकरेंची दानत काढली की त्यांची दानत होती ठाकरेंची, म्हणून एक रिक्षावाल्याला त्यांनी नेतेपद दिलं. प्रॅक्टिस नसलेल्या डॉक्टरला त्यांनी खासदार केलं, इकडे मंत्री केलं, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. हे तुम्हाला पटतं का? हो नाही, आता कसं आहे, आपण ते बोलतात ते आम्हाला तुम्ही प्रश्न विचारतात तुमच्याबद्दल, पण हे तुम्हाला पटतं का? ज्या माणसाच्या घरामध्ये अनंत अडचणी येऊन सुद्धा जो माणूस स्वतःच्या इमेजवर कर्तृत्वावर महाराष्ट्राचं राजकारण करतो त्याचं खरं कौतुक करायला पाहिजे. त्याच्यावर एवढं घाणेरड्या पद्धतीनं, आणि हे बघा नियती आहे बघा, काळ आहे, कोणाला कोण माफ करणार नाही. म्हणजे मी हे सांगत नाही म्हणजे काहीतरी अंधश्रद्धा म्हणून, पण जे काही चाललेलं आहे, सकाळी उठायचं आणि फक्त शिंदे साहेबांना शिव्या घालायच्या, हे फार चुकीचं आहे. हे सगळं नियती बघते, काळ बघतोय आणि काळ हे त्याला उत्तर आहे. म्हणूनच काल चिखल झाला ना, त्याचं कारण हे आहे. ही जी पत्रकार परिषद होते म्हणूनच चिखलानं माखलंय सगळं. त्यांना प्रश्न विचारला त्यांनी काढता पाय घेतला. पुढच्या रिकाम्या असल्या संदर्भाच्या वेळी प्रश्न विचारण्यात आला. शिवाजी पार्क मधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे व्यासपीठावर आले तरी बऱ्याचशा खुर्च्या रिकाम्या होत्या. किंवा एक व्यक्ती 2 खुर्च्या घेऊन बसलं होतं पावसात म्हणून, तरीही निम्म्या खुर्च्या रिकाम्या घेऊन आले होते. मग काय केलं त्याने?
त्यांना प्रश्न या संदर्भात विचारला, मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं राहतं. याचं उत्तर काय असू शकतं? म्हणून मगाशी मी सुरुवातीलाच सांगितलं की आमचा झालेला MMR रिजनमधल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आपण बघितला आणि शिवाजी पार्कमधला आपण मेळावा बघितला. त्याच्यामुळे त्याचं खरं ॲनालिसिस तुम्हीच केलं पाहिजे, आम्ही करण्यापेक्षा. आम्ही केलं तर आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो म्हणून ते केल्यासारखं होतं, परंतु जनतेनंच काल उत्तर खरी शिवसेना कोणाची हे दिलेलं आहे. मराठी माणसाला हक्कपार करण्याचं पाप अमित शहा करतायत आणि त्या एकनाथ शिंदेच्या हाती पुरा अमित शहा दिला असं बोलतोय असं कोण म्हणतात? संजय राऊत. खुर्च्यांसमोर की आता कधी? आज सकाळी पत्रकार परिषदेत. बघा, साहेबांची ही टॅगलाईन आहे की जी लोक मुंबईतनं बाहेर गेलेली आहेत, बदलापूरला गेलेली आहेत, वसईला गेलेली आहेत, विरारला गेलेली आहेत, MMR रिजनमध्ये गेलेली आहेत, त्यांना पुन्हा आणण्याची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून माझी आहे, शिवसेनेची आहे. ही घोषणा काही लोकांना टोचते. मग आता हे लोकांपर्यंत जर गेलं तर परत धुवा होणार. मग काहीतरी साहेबांबद्दल अजून काहीतरी गैरसमज करायचा. साहेबांनी काल एक जे वाक्य सांगितलं ते महत्त्वाचं आहे की आता मुंबईची निवडणूक आल्यामुळं मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहेत अशी भाषणं आता सुरू करतील आणि कोणाचीही औलाद, कोणाचाही बाप हे तोडू शकत नाही आता भाषणं सुरू होतील. त्याच्यामुळे त्याचा खुलासा पण साहेबांनी केला. कोण कुठं तोडायला जात नाही मुंबई, आणि मुंबई जो कोण तोडायचा प्रयत्न करेल त्याच्याबद्दलची आमची भूमिका काय असेल हे देखील साहेबांनी सांगितलेलं आहे. हे कोणाच्या बापाला देखील शक्य नाही. भाजप पगारी मतदार तयार करत आहे, त्यामुळे बिहारमध्ये 10,000 रुपये महिन्याला देत आहे. काय ते? भाजप पगारी मतदार तयार करते, पगारी मतदार असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे 10,000 रुपये बिहारमध्ये देत आहेत महिलांना. स्वतःची सत्ता गेली, स्वतःला मतदान झालं नाही की काहीतरी कारण असतं. त्याच्यामुळं आज तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवा, हा आरोप झाला याचा अर्थ बिहारची निवडणूक त्यांच्या हातातनं गेली, म्हणजे तिथं NDAचं सरकार येणार. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आतापर्यंत मुंबईवर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर होता गेली कित्येक वर्ष. आता भाजपचा महापौर येईल असं भाजपतर्फे सांगितलं. नाही, मगाशी त्याचं मी उत्तर दिलं. मी आता सांगितलं की रत्नागिरीमध्ये असं असं होणार आहे. मला तो अधिकार आहे का? शेवटी हे निर्णय शिवसेनेचे माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात आणि भाजपाचे देवेंद्रजी घेतात. त्याच्यामुळं आता बघा ना, मगाशी कोणीतरी सांगितलं की अमुक अमुक म्हणाले इकडे युती नको. शेवटी हे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे, ते निर्णय घेतील. यातून ध्वनीत असं होतं की भाजपचे नगरसेवक जास्त येतील. हे ध्वनीत होते बघू. सर, धनंजय मुंडे तुमचे जुने मंत्रिमंडळाचे सहकारी होते, त्यांचं म्हणणं आहे की गेले कित्येक दिवस, 250 दिवस झालं मला बाहेर ठेवलेलं आहे मंत्रिमंडळाचं. जे आरोप माझ्यावर झाले, ज्यामुळे मला पायउतार व्हावं लागलं, त्यातूनही क्लीन चिट मिळालेली आहे. आता तरी मला काम मिळेल का? काय एकंदरीत ते माझे मित्र आहेत, मित्र होते आणि मित्र राहतील, पण त्यांचा पॉलिटिकल निर्णय मी नाही, अजितदादा घेणार ना. त्याच्यामुळं हे अजितदादा आज भेटले की विचारून टाका की बाबा काय कसं काय चाललंय ते. उदयजी, काल के मराठी भाषेबद्दल विषय आहे. मराठी भाषा कल की जो सभा हुई उसमें खास करके जब उद्धव ठाकरे ने कहा कि कुछ लोग चाहते हैं कि राज ठाकरे और उद्धव ठाकरे अलग हो जाए, लेकिन ऐसा नहीं होगा और हम दोनों एक साथ लड़ेंगे और फिर से मुंबई. नाही, मी 2 मिनटं फक्त मराठीतले 2 विषय अजून मोकळे करतो आणि मग करतो. एक भूमिका आहे शिंदे साहेबांची की जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख घरांचं, तो विभागच आता एकनाथ शिंदे साहेबांकडे आला आहे. म्हणून रमाबाई आंबेडकर मधलीच 17,000 घरं हा बांधण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे. धारावीच्या बाबतीमध्ये झोपडपट्टी निर्मूलन व्हावं यासाठी देखील भूमिका ही बाळासाहेबांची होती, ती भूमिका शिंदे साहेबांची आहे. त्याच्यामुळं काही लोकांना दुखतं, खुपतं, काही लोकांना त्यातली टेंडर मिळाली नाहीत म्हणून खुपतं. आणि आत्ता जी माझ्याकडे एक बातमी आली, आत्ताच मला दाखवली, ती बातमी अशी आहे की रिकाम्या खुर्च्यांचं भाडं कोणी द्यायचं याच्यावरनं जोरदार वादावादी काहीतरी आज सकाळी झालेली आहे. तर ती जरा माहिती काढा. हिंदी में बताइए कि कल के भाषण को कैसे देखते हैं, खासकर उद्धव ठाकरे ने और जो सभा आयोजित की. दूसरा, उन्होंने जो राज ठाकरे और उद्धव ठाकरे के इकट्ठा रहने पर कहा कि हम लोग इकट्ठा रहेंगे, कुछ लोग चाहते हैं कि अलग. नहीं, वो ठीक है, वो तो खुद UBT के पक्ष प्रमुख जो है उन्होंने बोला है, राज साहब ठाकरे ने नहीं बोला है. दूसरा ऐसा है कि हमारा जो मिलावा था वो MMR रीजन के जो हमारे प्रमुख पदाधिकारी हैं उनका मिलावा था, और खुद माननीय एकनाथ शिंदे साहब ने कहा था. और जो दूसरा मिलावा था, उत्तर महाराष्ट्र के लोग या विदर्भ के लोग या मराठवाड़ा के लोग यहाँ नहीं आए, ये निर्देश खुद एकनाथ शिंदे साहब ने दिए थे. उन्होंने वहाँ जो दशहरा मनाया है
और MMR रीजन का मेलावा कितना हजार लोगों का था ये आपने खुद देखा है। सीएम ने आज ही कहा कि 1000 रुपये मेरा उद्धव ठाकरे ने बचाया, क्योंकि उन्होंने फिर पूरे भाषण में एक भी जगह कहीं विकास की बात नहीं की, सिर्फ एक दूसरे के ऊपर कीचड़ नहीं, लेकिन जो कीचड़ RSS के ऊपर उन्होंने उठाया था, जो कीचड़ उन्होंने देवेंद्र जी के ऊपर उठाया था, और जो कीचड़ उन्होंने मेरे ख्याल से BJP के बारे में उन्होंने कुछ कहा था, उसको भी महायुति का जो हमारा गठबंधन है उससे लीडरशिप माननीय एकनाथ शिंदे साहब कर रहे हैं। इसलिए उन्होंने भी कल बोला है ना मेलावा में कि क्या RSS की भूमिका है, RSS कैसा पूरे देश में काम कर रही है या इनका काम कैसा चल रहा है, इसका जवाब कल एकनाथ शिंदे साहब ने भी दिया है। गणेश नाइक जिस तरीके से नवी मुंबई में खास करके शिवसेना आपके नेताओं के ऊपर खुलेआम इस तरीके से टीका टिप्पणी कर रहे हैं, शब्दों का उपयोग कर रहे हैं, इससे क्या शिवसेना उनको ये बताए? नहीं, उससे शिवसेना डैमेज नहीं होगी, उससे वो खुद डैमेज हो गए, क्योंकि एकनाथ शिंदे साहब ने कभी भी बयानबाजी नहीं की है। और अगर मैं बोलूँ कि गठबंधन नहीं होना चाहिए तो जो अधिकार है वो मुझको नहीं है ना। हमने जो अधिकार दिया है वो शिवसेना के मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब को दिया है, BJP का अधिकार देवेंद्र जी को दिया है, वो तय करेंगे महायुति करना है नहीं करना है, हम नहीं कह सकते। आज मराठी भाषा अभिजात दिन का कार्यक्रम आपके विभाग द्वारा हुआ, क्या चीजें उसमें टिकट जारी किए गए, कुछ और OTT प्लेटफॉर्म जारी किए गए, क्या चीजें और भविष्य में नहीं, आज वर्धापन दिन जो था उसमें OTT प्लेटफॉर्म हमने क्रिएट किया है, टपाल क्रिएट किया है, 3-4 ग्रंथों का हमने प्रकाशन किया है, और मराठी भाषा भवन जो हम बना रहे लंदन में, उसका नाम भी हम छत्रपति शिवाजी महाराज के नाम से वो हम बना रहे, ये निर्णय हमने आज लिए हैं। मराठी भाषेचा विषय आहे, आज आपण साजरा करतो त्याबद्दल अभिनंदन, पण मुंबईमध्ये मराठी माणसांना परत आणणार म्हणतोय, पण आपण नवीन काही करतो, पण जुनं टिकवताना आता मध्यंतरी जसं कबुतरांचा विषय झाला आणि अमराठी लोक त्यावेळेला उठले, आणि आताही असे जे आपले सांस्कृतिक जसं आपण सेंट्रल प्लाझा आहे किंवा आपला दामोदर हॉल सारखा विषय आहे, ते अमराठी लोकांचं पूजास्थानं वगैरे वाढतात। आपल्याकडे मराठी भाषा आहे, आपल्याकडे उद्योग विभाग आहे, नगर विकास विभाग आहे, शाळा स्तरावर पण मराठी भाषा कंपल्सरी राबवली जात नाही, त्यामुळे असं समन्वय नाही का आपल्या मंत्रिमंडळामध्ये? नाही, दामोदर हॉलच्या बाबतीमध्ये ज्या काही घटना घडल्या होत्या त्याचं मी स्वतः लीड केलं होतं, त्याच्यामध्ये अमराठी नाही, त्याच्यामध्ये पाटकर नावाचे अध्यक्ष आहेत आणि समोरची लोक देखील आपलीच आहेत। दुसरे महत्त्वाचे मुद्दे आहेत की जी आता तुम्ही सांस्कृतिक केंद्र आहेत जी सांगितली त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेनं लक्ष घातलेलं आहे, आणि कबूतरखान्याचा जो विषय आहे त्या कबूतरखान्याच्या बाबतीतली भूमिका जी आहे ती शासनानं स्पष्ट केलेली आहे। त्याच्यामुळे कबूतरखान्याच्या बाबतीतला जो विषय आहे तो कशा पद्धतीनं हाताळायचा हे उत्तर देखील मी त्यावेळी विधानसभेमध्ये दिलेलं आहे। तर मला असं वाटतं की त्याची चर्चा करण्यापेक्षा आज मराठी भाषेचा वर्धापन दिन आहे, अभिजात भाषेचा, आणि आमची जी आता शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी जे आम्ही लॉन्च करतोय ते आपण लोकांपर्यंत पोचवावी ही विनंती। एक अजून प्रश्न आहे, बहीण लाडकी याच्यातला एक विषय आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत किंवा खूप उत्साहाने पहिलं केलं त्यानंतर मग त्यात विरोधक जास्त बोलतात, तर बहीण माझी लाडकीला त्रास किती देणार? कशासाठी? काही अडचणी येते नियमांच्या? नाही नाही नाही, माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कुठेही अडचणी निर्माण झालेल्या नाहीत। त्यावेळी अनावधानानं एखादी माझी बहीण जर 4 व्हीलर चालवणारी असेल, तिच्या दारामध्ये स्वतःची 4 व्हीलर असेल आणि अनावधानानं तिचं नाव माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आले असेल तर ते बाजूला होतंय, पण सर्वसामान्य ज्या महिला आमच्या भगिनी आहेत त्यांची 1500 रुपयाची जी योजना आहे ही कधीही बंद होणार नाही, ही स्पष्ट भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। आता माझी आपल्याला फक्त एक विनंती आहे, मला इथून निघून मंडणगडला पोचायचं आहे, त्याच्यामुळे मॅडम आता बाकीचे विषय सांगतील आणि राजकीय याला कायंदे मॅडम उत्तर देतील। एक शेवटचा प्रश्न आहे, मराठी भाषेच्या मगाशी भाषणात सांगितलं गेलं की 25% साहेबांनी की 25% आपल्या देशातील ग्रंथ आपल्याकडे आहेत, ग्रंथालय आहे, पण त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे, त्यासाठी आपला विभाग काय करतो? ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये तो विभाग काही काळ माझ्याकडे देखील होता। आपल्याकडे 12,700 ही ग्रंथालय आहेत आणि 47 ही शासकीय ग्रंथालय आहेत। तर याच्यामध्ये अनुदानाचा टप्पा वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आहे, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी आपण मदत करतोय, जी आहेत त्यांना ताकद देण्याचं काम आपण करतोय। त्याच्यामध्ये मी स्वतः माननीय चंद्रकांत दादांशी असं बोललो आहे की 175 वर्ष पूर्ण झालेली जी ग्रंथालय आहेत त्याची आपण यादी तयार करूया।
150 वर्ष झालेली आहेत, 100 झालेली आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या टप्प्याचं अनुदान देऊया आणि हे विचारधीन आहे. येत्या काही दिवसामध्ये याच्यावर निर्णय होईल. सर, महाराष्ट्र सरकार की जो नई पॉलिसी है कि 24 घंटे दुकानें रेस्टोरेंट वगैरह खुले रहेंगे, तो उसको लेकर के आपत्ति जताई है आदित्य ठाकरे कह रहे हैं कि वही पॉलिसी हमने भी लाई थी, तब उसका विरोध किया गया, तो अब इसे क्यों लॉन्च किया गया? नहीं, लॉन्चिंग 2 बरस पहले हो रहा है या 2 बरस बाद हो रहा है ये छोड़ दो, लेकिन जब वो आए थे उसमें कुछ क्वेरीज थी, वो कंप्लाई होने के बाद अभी वापस आई है. धन्यवाद. तुम्ही मॅडम तुम्ही सांगा. नाही त्यांचं माहिती. त्यांचा एक 2 प्रश्न सगळ्यांना सप्रेम जय महाराष्ट्र. कालच शिवसेनेचा दसरा मेळावा संपन्न झाला आणि या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे डेडिकेटेड टू कॉमन मॅन उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाची स्थापना झाली. आम्हाला सांगायला आनंद होतोय की जो बाळासाहेबांचा विचार होता, जो दिघे साहेबांची शिकवण होती समाजातल्या सगळ्यात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची, तोच विचार तीच संकल्पना पुढे घेऊन शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून या धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाची सुरुवात झालेली आहे. मुख्यत्वे केंद्र शासनाच्या योजना, राज्याच्या योजना, शासनाच्या योजना, महानगरपालिकेच्या योजना या सामान्य माणसापर्यंत पोहोचत नसतात. या अधिक सुलभ रीतीने समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं याच्यासाठी या संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तर राजश्रीताई त्याचं तांत्रिकदृष्ट्या हे काम कसं होणार आहे याच्याबद्दल माहिती देतील. सप्रेम जय महाराष्ट्र. शासन आपल्या दारी घेऊन आले योजनेची सुधारी. काल हा अभिनव उपक्रम आपण शिवसेनेने सुरू केलेला आहे आणि शिवसेनेची ही शिवसेवा आहे. साधारणपणे आपण जर बघितलं तर जनता शासनापर्यंत पोहोचू शकत नाही, तर शिवसेना ही त्यांच्यामधला दुवा ठरणार आहे. साधारणपणे ह्या ॲपमध्ये 5500 एवढ्या योजनांचा आम्ही एक ॲप आणलं आहे. एखाद्या लाभार्थ्याचा तिथे सगळा डाटा भरला तर त्यात तो किती योजनांना पात्र आहे
या संदर्भात सगळा एक रिपोर्ट जनरेट होणार आहे आणि तो रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर आम्ही त्याला ज्या काही योजनांना तो पात्र आहे त्यावर आम्ही सगळे काम करणार आहोत. हे जी काही योजनांचा ॲप आहे ते शेवटपर्यंत म्हणजे आम्ही बूथ प्रमुखापर्यंत ते नेणार आहोत आणि प्रत्येक घर हे आम्ही पिंजून काढणार आहोत आणि त्यांना योजनांचा लाभ देणार आहोत. जनता शासनापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांना त्या योजनांची माहिती नसते, कुठे अर्ज करायचा, कधी अर्ज केला तरी मंजूर होत नाही, ह्या सगळ्या समस्या खूप असतात आणि त्या सगळ्या समस्यांचं समाधान म्हणजे आमचं शासन आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी. या निमित्ताने आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला कोणत्याही शासकीय योजनांची माहिती हवी असेल तर या शासकीय योजनांच्यासाठी आपण आपल्या स्थानिक शिवसैनिकांशी संपर्क साधावा. या कक्षाच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त सरकारी योजना त्याच्यासाठी आपण पात्र कसे ठरणार आहोत या सगळ्याची माहिती आपल्याला मिळेल. हां, ज्यांच्याकडे मोबाईल नसेल आणि त्या सुविधा नसतील, समजा तुमच्या शाखेकडे जायचं पण त्यांना माहिती नसेल तर अशा माणसाबरोबर काय करणार? म्हणूनच आम्ही बूथ प्रमुखापर्यंत गेलो आहोत. बूथ प्रमुख घरोघर जाईल आणि त्या योजनांचा लाभ देईल. त्यांच्याकडनं तो फॉर्म भरून घेतील. त्याच्या की जितक्या योजना पात्र आहे त्यापैकी त्यांना जी योजना पाहिजे असेल त्या योजनाचा आम्ही फॉर्म भरून घेणार आणि त्या योजनाचा पाठलाग करून ते आम्ही मंजूर म्हणजे हे जे या कक्षाच्या माध्यमातून जे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यात पहिल्यांदा कळणार की कोणकोणत्या योजना मिळण्यासाठी आपल्याला काय काय कागदपत्रं असली पाहिजे, महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत आणि त्याच्यातल्या अगदी बेसिक गोष्टी जरी त्याकडे नसतील तरी त्यांना ते मिळवून देण्यासाठी त्या गोष्टी पुढे नेण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक हा प्रयत्नशील राहील. दुसरा आणखी विषय ज्या तुमच्या योजना चालू आहेत शासन आपल्या दारीच्या माध्यमातून पोहोचवत आहे, उदाहरणार्थ आरोग्य विभाग, तुमचं हॉस्पिटल आहे तिथे एखाद्या माणसाला अर्जंटली काही मदत पाहिजे असेल तिथे ऑलरेडी तिकडे मध्यस्थ करणारे काम करणारे माणसं असतात. हो, त्याच्यामध्ये तुम्ही समन्वय कसं करणार? आरोग्य दूत असतात तिकडे, त्यांच्याशी आम्ही समन्वय डायरेक्टली साधणार. मोठ्या योजनांची गरज नसेल त्याला, एखाद्याला खूप छोटीशी मदत पाहिजे म्हणजे मोठ्या योजना आपण राबवतोय म्हणजे आपण त्यातल्या छोट्यातल्या छोट्या हो हो, आयुष्यमान भारत योजना जी आहे त्या कार्डवर आता सगळेच आजार शासनाने आता केलेले आहेत, दिलेले आहेत, तर त्या माध्यमातून होईल. तुम्ही योजना पोहोचवत आहे पण त्यातली यंत्रणा कशी काम करते याच्यावर काही काम करणार? हो, यंत्रणावर काम करणार आहोत ना आम्ही. म्हणजे काय करणार? आपण आपले जे प्रत्येक ठिकाणी जे केंद्र स्थापन करतोय आणि त्या प्रत्येक केंद्रामध्ये आपल्याला जो काही शिवसैनिक असेल त्याला ह्याबद्दल आपण सगळं ट्रेनिंग देणार आहोत. तुमचा जो महत्त्वाचा विषय आहे की एखादा पेशंट ज्यावेळेस एखादा ॲडमिट होतो त्याला त्याची पुढची प्रोसेस काहीच माहीत नसते, हा असा प्रश्न आहे. तर प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये एक आरोग्य दूत असतो पण लोकांना याच्या संदर्भात माहिती नसते. कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस आमच्या शाखेशी संपर्क करतो तर त्यावेळेस ती शाखा जो प्रमुख असेल तर ॲडमिट होण्यापासून त्याचं पूर्ण बरं होऊन परत होण्यापर्यंत काय काय प्रोसेस करावी लागते याचे आम्ही SOPs बनवलेले आहेत. ते SOPs बनवून आपण त्या शाखा प्रमुख असेल तिथला जो आमचा पूर्ण शिवसैनिक असेल त्याला याच्याबद्दल पूर्ण ट्रेनिंग देणार आहोत. मुळात इथं ट्रेनिंगचा अभाव आहे, त्या प्रोसेसचा अभाव आहे. याचं पूर्ण नॉलेज आपण ह्या माध्यमातून आपल्या प्रत्येक योजनांमध्ये देणार. समजा तिथे काम करणारा आरोग्य माती खात असेल असं म्हणतात, चुकीचं करत असेल तर पूर्वीच्या शिवसेनेप्रमाणे आपण वागणार नाही. आता होतं काय मॅडम माहिती आहे का, प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक जो आरोग्य मित्र आहे हा शासनाचा असतो, हा काय प्रायव्हेट लेवलला नाही. नाही बरोबर विचारलाय, कारण पूर्वीची शिवसेना आहे ती रेशन पाणी जे काही कमी मिळेल तशी उत्तर होती आणि काम करत होती. तर आपण जे घरापर्यंत जाणार तर तशा पद्धतीने आपण काम करणार आहोत. तुमची स्टाईल बदलली आहे की नुसतं शांतपणे सांगणार आहात किंवा काय करणार आहात म्हणजे लोकांना आधार वाटावा असं काय करणार? आता आम्ही काय केलंय प्रत्येकाचं की ह्याच्यामध्ये रिपोर्टिंगचा प्रश्न असतो, प्रोसेस काय झाली हे माहीत नाही, म्हणून याच्यासाठी आपण ही जी कन्सेप्ट आणली आहे आपण याची पूर्ण फाईलच बनवतोय की प्रत्येक व्यक्ती आला की तिची वैयक्तिक फाईल बनेल की तो कुठल्या योजनेसाठी पात्र आहे, त्याचा लाभ तो कसा घेणार आहे आणि तिची पूर्ण एंडिंग प्रोसेसपर्यंत आम्ही अख्खी प्रोसेस त्याच्यामध्ये बनवलेली एंड टू एंड सिस्टीम. हां, इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी आत्ता ही कुठं सुरुवात आम्ही करतोय, इम्प्लिमेंटेशन आम्ही ते करून दाखवू ह्याचंच नियोजन अख्खं बनवलेलं आहे साहेबांच्या माध्यमातून. मी एक ॲड करू इच्छिते. मी प्रशासनात होते, पूर्वी 30 वर्ष प्रशासनात काम केलं. मी 30 वर्ष प्रशासनात काम केलेलं आहे. म्हणून मला प्रोसेस माहिती आहे.
आणि डिपार्टमेंट सगळे माहिती आहे, त्यामुळे मला वाटतं काही अडचण येणार नाही आम्हाला काम करताना. चालेल. तुमच्या सगळ्यांचं खूप